नमस्कार. पशुपालक आणि शेतकरी मित्रांनो. आज आपण आपल्या डॉक्टर वेट नॉलेज या यूट्यूब चॅनलमध्ये आज पाहणार आहोत वैरण विकास योजना. त्याच्यामध्ये एक सब योजना आहे, जिचं नाव आहे चारा उत्पादन योजना. तर या योजनेच्या लाभाचे स्वरूप काय आहे? यामध्ये आपल्याला चारा बियाण्यांचा किंवा ठोंब्यांचा पुरवठा केला जातो. यात लाभार्थी हा कोणत्याही प्रवर्गातला शेतकरी किंवा समूह गट, शेतकऱ्यांचा एक समूह गट, फार्मर प्रोड्युसर कंपनी पण असू शकते. त्यामध्ये लाभार्थी निवडीचे निकष असे आहेत, की वैयक्तिक शेतकऱ्यासाठी कमीत कमी 1 हेक्टर अशी शेती उत्पादनासाठी, चारा उत्पादनासाठी हे गरजेचे आहे. वन हक्क धारकही त्यात अर्ज करू शकतात आणि नोंदणीकृत शेतकरी समूह गट म्हणजेच जी तुमची नोंदणीकृत फार्मर प्रोड्युसर कंपनी असते, हे पण यासाठी अर्ज करू शकतात. याची पात्रता अशी आहे, की वैयक्तिक शेतकरी ज्याची स्वतःची जमीन आणि त्याला पाण्याची सुविधा आहे, म्हणजे विहीर आहे, तलाव आहे आणि किमान स्वतःचे 3 ते 4 एवढे पशुधन आहे त्यांच्याकडे, गाई, म्हशी, दुधाळ. आणि दुसरे म्हणजे शेतकरी समूह गट. यात अनुदानाचे स्वरूप असे आहे, वैयक्तिक लाभार्थ्यासाठी 100% अनुदानावर ₹4,000 किमतीपर्यंत लिमिटेड एवढा लाभ दिला जातो आणि जर शेतकरी समूह गट असेल, तर त्याची 5 हेक्टर एवढी जमीन असणे त्या समूहाकडे आवश्यक आहे आणि यांना कमीत कमी जास्तीत जास्त यांना 20,000 च्या मर्यादेमध्ये लाभ दिला जातो. तर यासाठी लागणारी जी काही आवश्यक कागदपत्रे आहेत, त्यामध्ये लाभार्थ्याच्या स्वतःच्या नावावर सातबारा उतारा पाहिजे. वन हक्क जमीनधारकासाठी सातबारा उतार्यावर इतर अधिकार या कॉलममध्ये नोंद हवी आहे किंवा जिल्हाधिकारी यांच्याकडून प्राप्त झालेले अनुसूची जे हे प्रमाणपत्र आवश्यक आहे. आणि सर्वात महत्त्वाची अट, किमान 3 ते 4 एवढे पशुधन असणे आवश्यक आहे. तर नोंदणीकृत प्रमाणपत्र जर शेतकरी समूह गट असेल, फार्मर प्रोड्युसर कंपनी असेल, तर त्यांच्याकडे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. तर या योजनेसाठी महत्त्वाचे इतर अटी काय आहेत? तर या योजनेमध्ये पुरवण्यात येणारे बियाणे किंवा ठोंबे हे राष्ट्रीय बियाणे महामंडळ किंवा राज्य बियाणे महामंडळ किंवा शासकीय संस्था, कृषी विद्यापीठे, मापसू, MLDB, पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र शेळी मेंढी विकास मंडळ यांच्याकडूनच करण्यात येईल. पात्र लाभार्थ्याने त्याची निवड झाल्यानंतर कळविलेल्या दिनांकापर्यंत म्हणजे 1 महिन्याच्या कालावधीत विहित आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे तालुका पशुसंवर्धन अधिकारी टाहो यांच्याकडे सादर करणे आवश्यक आहे. लाभार्थ्याने उपरोक्तप्रमाणे विहित केलेल्या कालमर्यादेत कागदपत्राची पूर्तता जर नाही केली, तर पुढच्या प्रतीक्षाधीन लाभार्थ्यास त्याचा लाभ देण्यात येईल. पात्र लाभार्थ्यांची संख्या विचारात घेऊन जिल्हा उपायुक्त हे वैरण बियाणेसाठी वरील दिलेल्या सर्व संस्थांमध्ये मागणी नोंदवतील आणि या योजनेत बियाणे ठोंबे खरेदीची पूर्ण रक्कम जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन हे परस्पर पुरवठादार संस्थेस अदा करतील. म्हणजे यामध्ये तुम्हाला कोणताही आर्थिक लाभ न मिळता त्या आर्थिक लाभाच्या किमती एवढे तुम्हाला वैरण, चारा बियाणे आणि ठोंब्यांचा पुरवठा केला जाईल. धन्यवाद.